नमस्कार मित्रांनो. आणि आपण इथे आता स्कुबा ड्रायव्हिंग करणार आहोत आणि आपण आलेलो आहे मालवण, जे कोकणामध्ये खूप फेमस आहे स्कुबा ड्रायव्हिंगसाठी आणि बाकीच्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी. इथे हा आपल्याला आता वॉटर स्पोर्ट मध्ये जे स्कुबा ड्रायव्हिंग आहे त्या ॲक्टिव्हिटीसाठी हा गॉगल असा दिला जातो, ज्याच्यामध्ये आपले डोळे आणि नाक हे दोन्ही कवर होतं आणि दोन्हीमध्ये पाणी जाऊन येणार असा तो रबरचा असतो आणि तो आपण लावला की आपल्याला पुढे ग्लासमध्ये क्लिअर पाण्यामध्ये दिसतं. आणि आता ऑक्सिजनचा आपल्याला एक सप्लाय दिला जातो, जो की आपल्याला आपल्या दातांमध्ये पकडायचा असतो आणि आपल्याला त्या पाईपमधून हवा घेऊन परत नंतर आपल्याला थोडे ओठ द्वारे आपल्याला ते हवा बाहेर सोडायची असते. आणि इथं आपण आता ते बघत आहोत कसं ते इन्स्टॉल करून, म्हणजे आपल्याला शिकवतात कसं कसं काय. आणि इथं आता बबी चाललेलं आहे, बाय 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 करते, बाय. आणि इथं मी पण आहे, जो आता मी पण चाललेलो आहे पाण्यामध्ये. आणि इथं आपल्याला जे मी पहिल्यांदा आयुष्यात हा असं ट्राय करत होतो स्कुबा ड्रायव्हिंगचा, जो आता आपण पिक्चरमध्ये वगैरे जसं बघतो, तर रिअलमध्ये कसं असतं ते आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा आता माझ्यासाठी तर असा अनुभव होता की मला ते पाण्यामध्ये गेल्यानंतरची प्रतिक्रिया अशी होती की मला आता मी मेलो आहे, आता संपलं आहे आपलं सगळं. आणि मी पण, जे बरेचसे लोक होते की ते पाण्यात उतरून जिथं मी पोहोचले तिथून फक्त थोडंसं अर्धा फूट पाण्यात जाऊन परत कॅन्सल करायचे, कारण ते नाकाने श्वास घेणं न घेणं आणि तोंडाने श्वास घेणं, ती जी सवय असते आपल्याला रेग्युलर नाकाने श्वास घेणं, ते इथं अचानक चेंज करून असं अचानक जेव्हा थ्रिल खाली गेल्यानंतर सगळं पाणी आणि आजूबाजूला सगळे मासे, एकदम भयानक असा थ्रिल होता तो. आणि मी विसरू शकत नाही, म्हणजे एवढं भीतीदायी असं वाटत होतं आधी त्याच्यामध्ये. आणि मी तर म्हणजे खूप वेळ घेतला पाण्यामध्ये जाण्यासाठी. आणि तुम्ही बघताच, म्हणजे मी खाली गेलो, परत वर आलो, आता परत खाली. आणि त्यांनी मला फोर्स करून खालीच म्हणजे घेतलं आणि ते आतमध्ये मी मग एकदाच ते जर लेवल पार केली की खूप मस्त एकदम अमेझिंग.